नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत बीटाचे थालीपीठ। त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी 2 बीट साल काढून घेतलेले आहे, चिरलेली कोथिंबीर, चिरलेला पालक, हिरवी मिरची, जिरं, लसूण, आलं, चिरलेला टोमॅटो, कांदा, ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, लाल तिखट, हळद, मीठ आणि ओवा। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं वाटून घेऊया। त्यामध्येच बीटाचे तुकडे घालून तेही मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। पाणी घालून हे मी बारीक करून घेतलेलं आहे। एका ताटामध्ये सर्व पिठे काढून घेऊया। ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, नाचणीचं पीठ, थोडंसं डाळीचं पीठ। तुमच्याकडे घरात जे उपलब्ध पिठे असतील त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता। चवीनुसार मीठ, ओवा हातावर चोळून घालायचा आहे। थोडीशी हळद आणि लाल तिखट। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। चिरून घेतलेल्या भाज्या घालूयात। भाज्या देखील तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता। कांदा, टोमॅटो आणि मिक्सरला बारीक केलेलं बीटाचं वाटण घालून घ्यायचं आहे। बीटामुळे रंगही छान येतो। छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। छान असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे। याचे छान असे आपण थालीपीठ थापून घेऊया। इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे, तो ओला करून घ्यायचा आहे। पाणी लावून आपल्याला थालीपीठ थापायचे आहे। पिठाचा गोळा ठेवून छान बोटाच्या साहाय्याने थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे। खूप जाड किंवा पातळ आपल्याला थापायचा नाहीये, मध्यम असा आपल्याला थापून घ्यायचा आहे। थालीपीठाला मध्ये आपण छिद्रे करून घेऊया, यामुळे थालीपीठ छान खमंग भाजले जाते। इथे लोखंडाचा तवा मी घेतलेला आहे, याला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे। छान असं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून थालीपीठ खाली चिटकणार नाही। अलगद असं थालीपीठ सोडून घ्यायचं आहे। थालीपीठ सोडून झाल्यावर चमच्याने कडेने तेल सोडून घ्यायचं आहे। मध्ये देखील तेल घालायचं आहे। तुम्ही इथे बटर किंवा लोण्याचा वापर करू शकता। छान असं पलटून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे। सुंदर असा रंग थालीपीठला बीटामुळे आलेला आहे। छान दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूनी आपलं थालीपीठ भाजून झालेलं आहे। खमंग खुसखुशीत आपलं थालीपीठ तयार आहे। आपण दुसरं थालीपीठ देखील बनवून घेऊया। पुन्हा तव्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे।
आणि अलगद असं थालीपीठ सोडून घ्यायचं आहे। इथे मी स्माइलीच्या आकाराचं थालीपीठ बनवलं आहे। कडाने तेल सोडून घ्यायचं आहे। खमंग अशी एक बाजू आपली भाजून झालेली आहे। पुन्हा थोडेसे तेल सोडून थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे देखील थालीपीठ आपलं छान भाजून झालेलं आहे। पौष्टिक असं आपलं थालीपीठ तयार आहे। एका डिशमध्ये काढून घेऊया। खमंग खुसखुशीत बीटाचे थालीपीठ आपले तयार आहे। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।